नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मनोरंजनाची इचलकरंजीमध्ये मेजवानी. न्यू गोल्डन सर्कसचा दिमाखदार प्रारंभ. कसरतीचा थरार आणि हास्याचे कारंजे. अमोल बेकरी समोरील मैदानावर महिनाभर प्रयोगाची पर्वणी. आधुनिक मनोरंजनाच्या काळातही सर्कसचा थरार आणि जिवंत कला जपत कोरोची येथील अमोल बेकरी समोरील भव्य मैदानावर न्यू गोल्डन सर्कसचा आज दिमाखदार प्रारंभ झाला. रत्नापन्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांच्या हस्ते या सर्कसचे भव्य उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील गावामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून पुढील एक महिना नागरिकांना या मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे. या उद्घाटन समारंभाला कोरोची ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे, भारतीय जनता पार्टी कबनूरचे अध्यक्ष बबनराव केटकाळे, पंचायत समिती हातकणंगलेच्या माजी सभापती रेश्मा पापाला संधी, सांगलीचे उद्योजक चंद्रकांत हिंदुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सचिन सुतार, शिवाजी चव्हाण, महेश कांबळे आणि ज्येष्ठ पत्रकार पापाला संधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. न्यू गोल्डन सर्कसमध्ये देश विदेशातील निष्णांत कलाकार आपल्या जीवाची पर्वा न करता हवेतील चित्तथरारक कसरती सादर करत आहेत. यात प्रामुख्याने फ्लाइंग ट्रॅजिप, उंचावर झोके घेत सादर केल्या जाणाऱ्या कसरती, रिंग शो व सायकलिंग, बॅले डॅन्स, विद्युतकाचा धुमाकूळ असल्या आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवून लोटपोट करण्यासाठी सज्ज आहेत. नागरिकांची सोय लक्षात घेऊन दररोज 3 प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य तंबू उभारून त्यामध्ये उत्तम आसन व्यवस्था आणि सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. पारंपरिक कलेची जतन व्हावे आणि कुटुंबासह निखळ मनोरंजन मिळावे या उद्देशाने आम्ही कोरोचीत हा खेळ घेऊन आलो आहोत, असे आयोजक प्रकाश माने, समाधान जेधे आणि राजू राज यांनी सांगितले. तर पहिला प्रयोग दुपारी 2 वाजता, तर दुसरा सायंकाळी 5 वाजता आणि तिसरा रात्री 8 वाजता असे 3 प्रयोग दररोज होणार आहेत. मेन मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रवाशांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. आज पहिल्याच दिवशी तिकीट खिडकीवर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.